श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. पण या आधी येते ते म्हणजे भोगी. भोगी म्हणजे उपभोग घेण्याचा सण. निसर्गाने दिलेले नवीन धान्य, भाज्या याचा आनंद घेण्याचा हा दिवस. आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी कशी बनवायची, या दिवशी काय महत्त्व आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं, या दिवशी भोगीची भाजी बनवत असताना किंवा घरामध्ये आपल्याला ही एक भाजी जी आहे तर ती चुकून सुद्धा खायची नाहीये. नाहीतर आपल्याला आयुष्यभर भोग भोगावे लागतील. आता याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिवाळ्यात हवामान थंड असते, शरीराला उष्णतेची गरज असते. भोगीच्या दिवशी खायचे पदार्थ त्यामध्ये तीळ, बाजरी, शेंगदाणे शरीराला ऊब देतात. या दिवशी इंद्राची पूजा केली जाते, जेणेकरून शेती पिकावी आणि पाऊस चांगला पडावा. शेतात आलेल्या नवीन पिकांचा नैवेद्य देवाला दाखवून कृतज्ञता व्यक्त केली जाते. भोगीच्या दिवशी लेकुरवाळी भाजी केली जाते. यात अनेक प्रकारच्या शेंगभाज्या आणि फळभाज्या याचा समावेश असतो. यामध्ये शेंगभाज्या ज्या आहेत त्यामध्ये ओला हरभरा, घाटा, पावटाचे दाणे, वटाणे, घेवड्याच्या शेंगा असतात. फळभाज्यामध्ये वांगी, बटाटा, गाजर, बोरे, कच्चा पेरू असतो आणि इतर जे काही पदार्थ आहे त्यामध्ये भरपूर तीळ, ओले खोबरे आणि शेंगदाण्याचा कूट यामध्ये वापरला जातो. ही भाजी प्रामुख्याने लोणी लावलेल्या बाजरीच्या तिळाच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. भाज्या खूप जास्त गाळ शिजवू देऊ नका. प्रत्येक भाजीचा पोट टिकून राहू द्या. भाज्यामध्ये तीळ टाकायला अजिबात विसरू नका, कारण तिळाशिवाय भोगी पूर्ण होत नाही. भाजीमध्ये पाणी घालताना नेहमी गरम पाण्याचा वापर करा, जेणेकरून चव बिघडणार नाही. देवाला नैवेद्य कसा वाढावा? ताटात मधोमध बाजरीची भाकरी आणि त्यावर भोगीची भाजी ठेवा. सोबत लोणी आणि मुगाची खिचडी आणि वांग्याचे भरीत ठेवा. हा नैवेद्य देवासमोर ठेवून नवे धान्य घरात आले आहे, अन्नाची कमतरता भासू नको अशी प्रार्थना करा. या दिवशी काय करावे? पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करावे. स्नानाच्या पानात थोडेसे तीळ टाकून स्नान करावे. जुने कपडे टाकून नवीन किंवा स्वच्छ कपडे घालावे. अंगणात सुंदर रांगोळी काढावी. या दिवशी काय टाळावे? या दिवशी कोणाशी भांडण किंवा वादविवाद घालू नये. घरात नकारात्मक वातावरण ठेवू नये. मांसाहार आणि तामसिक अन्न पूर्णपणे टाळावे. घरात कचरा किंवा अस्वच्छता ठेवू नका. ग्रामीण भागात किंवा जुन्या परंपरेमध्ये एक म्हण प्रसिद्ध होती, जो भोगी तो पापी आणि जो राबतो तो सुखी, किंवा भोगीच्या दिवशी जो चुकला तो वर्षभर मुकला, असा देखील अनेक ठिकाणी म्हटलं जायचं. तुम्ही विचार केल्याप्रमाणे या दिवशी चुका झाल्या तर भोग भोगावे लागतात असे का म्हणतात? याची काही धार्मिक आणि शास्त्रीय कारणे देखील आहे. भोगी हा शब्द भुज या धातूपासून तयार झालेला आहे. याचा अर्थ आहे उपभोग घेणे किंवा आनंद घेणे. वर्षातील असा दिवस आहे जेव्हा निसर्गातील सर्व नवीन अन्नधान्याचा आनंद घ्यायचा असतो. असे मानले जाते की जर तुम्ही या दिवशी निसर्गाचा हा प्रसाद, बाजरीची भाकरी, भाजी स्वीकारली नाही तर तुम्ही निसर्गाच्या चक्रापासून लांब जातात. भोगी हा कृतज्ञतेचा सण आहे. या दिवशी आपण शेतातल्या नवीन भाज्या एकत्र करून खातो. पण जर कोणी हा सण साजरा केला नाही किंवा या दिवशी सात्विक अन्न खाल्ले नाही तर तो निसर्गाचा अपमान मानला जातो. जुन्या लोकांच्या मते निसर्गाचा आशीर्वाद मिळाला नाही तर वर्षभर शारीरिक किंवा आर्थिक भोग भोगावे लागतात, म्हणजेच कष्ट भोगावे लागतात. शास्त्रीय दृष्ट्या जानेवारी महिन्यात थंडी प्रचंड असते. भोगीच्या भाजीत वापरले जाणारे घटक शरीराला उष्णता देतात. जर या काळात शरीराला हे पौष्टिक घटक मिळाले नाहीत तर रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ लागते आणि आजारपण सोसावे लागते. याला शारीरिक भोग म्हणतात. भोगीच्या दिवशी घरात भांडण करणे किंवा अस्वच्छता ठेवणे अशुभ मानले जाते. असे म्हणतात की वर्षाच्या सुरुवातीला या सणाला जर घरात क्लेश झाले तर ते नकारात्मक बदल आणतात आणि ते वर्षभर सोबत असतात. या दिवशी अभ्यंग स्नान विशेष महत्व आहे. तुमच्या आजूबाजूला जर कुठे पवित्र नदी असेल तर त्या पवित्र नदीमध्ये आपल्याला अंघोळ करायची असते. पण आपल्या आजूबाजूला पवित्र नदी असतेच असं नाही. त्यासाठी आपल्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला हे छोटे उपाय सांगितले जातात. आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण अंघोळ करतो त्यावेळेस आपल्याला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. या दिवशी भोगीच्या भाजीचा नैवेद्य दाखवल्यानंतर ती भाजी पूर्ण संपवावी. ती फेकून देऊ नका. शक्य असल्यास गरिबांना तिळगुळ किंवा धान्य दान करावे. भोगीच्या दिवशी सर्व मिश्र भाज्या खाण्याला महत्त्व असते.
तर एक विशिष्ट भाजी आपल्या शास्त्रात आणि परंपरेत पाळली जाते. तर तुम्ही भोगीच्या दिवशी ही ठराविक भाजी खाल्ली तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ही भाजी तामसिक प्रवृत्तीची मानली जाते. भोगीच्या दिवशी शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू असते. अशा वेळी ही भाजी खाल्ल्याने पचनशक्ती बिघडू शकते आणि शरीरातील उष्णतेचे संतुलन बिघडते. या सणाला इंद्रपूजनाने निसर्ग पूजेचे महत्त्व आहे. ही विशिष्ट भाजी या दिवशी खाणे म्हणजे देवांचा नैवेद्य अपवित्र करण्यासारखे मानले जाते. त्यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते. जुन्या जाणत्या लोकांच्या मते भोगीच्या दिवशी भाजी खाल्ल्यास व्यक्तीला वर्षभर पोटाचे विकार किंवा मानसिक अस्वस्थता सोसावी लागते. या दिवशी जमिनीच्या वर येणाऱ्या आणि वेणीच्या सात्विक भाज्यांचा महिमा सांगितलेला आहे. ही भाजी जमिनीच्या खाली वाढणारी आणि अतिशय तीव्र मानली जाते. सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर असे तीव्र भाज्या खाल्ल्याने बुद्धी जड होते, असे देखील म्हटले जाते. भोगीच्या दिवशी केवळ भाजीच नाही तर कांदा आणि लसूण याचा वापर टाळून केवळ तीळ, शेंगदाणे आणि ओल्या खोबऱ्याचा वापर करून भाजी बनवणे अत्यंत शुभ मानलं जातं. हे जे पवित्र सण असतात हे आपल्या पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित करत असतात. या ऊर्जेमध्ये ज्यावेळेस आपण काही उपाय, काही सेवा करतो, त्यावेळेस त्याचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं. पण जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दोष देखील आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे या चुका ज्या आहेत त्या आपल्याला पूर्णपणे थांबवायच्या असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण म्हणतो की मी खूप उपाय करतोय, सेवा करते, पण तरीही त्याचं मला फळ का मिळत नाही? कारण हे जे छोटे-छोटे सण असतात, या सणांना ज्यावेळेस आपल्याकडून या चुका होतात, त्यावेळेस केलेल्या जे काही उपाय असतील, तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या भाज्या आहेत त्या भोगीच्या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत. त्यामध्ये सर्वात पहिली जी भाजी आहे ती म्हणजे मुळा. मुळ्याची भाजी भोगीच्या भाजीमध्ये चुकूनही आपल्याला घ्यायची नाही. जर ही भाजी आपण घेतली तर त्याचे दोष आहेत ते नक्कीच आपल्याला भोगावे लागतील. त्याचबरोबर कांदा, लसूण सुद्धा आपल्याला घ्यायचा नसतो. जर शक्य असेल तर कांदा, लसूण जर वर्ज्य करता आला तर अतिशय उत्तम आणि नाहीच तुम्हाला शक्य नसेल तर कांदा, लसूण घेतला तरी चालेल. पण शक्यतो करून मुळा जो आहे तो सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही. त्यानंतर पुढची जी भाजी आहे त्यामध्ये कोबी आणि फ्लॉवरची भाजी आहे. तर ती सुद्धा या भोगीच्या भाजीमध्ये घेतली जात नाही. मेथी, पालक या भाज्या सुद्धा भोगीच्या भाजीमध्ये घेतल्या जात नाहीत. तर अशा पद्धतीने या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला भोगीच्या भाजीमध्ये वर्ज्य करायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या भाज्या या दिवशी चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्येच खायच्या नाहीत. या भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागतील. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. कारण जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. भेटूया अशा एका पुढच्या नवीन छान माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.